अखेर सीआयडीने पकडला विमान अपघाताचा मास्टरमाइंड. होय, सीआयडीने करून दाखवलं. जेव्हा विमान कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतलं, तब्बल 2 दिवसांच्या चौकशीनंतर त्याने ते नाव सांगितलं. अखेर मास्टरमाइंडचं नाव सीआयडी तपासात समोर आलं आहे. 28 जानेवारीला बारामतीत विमानात अपघातात अजितदादांचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यावेळेस महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता. पण आज जेव्हा VSR कंपनीच्या मालकाला ताब्यात घेऊन कसून चौकशी झाली आणि त्याने जेव्हा नाव सांगितलं, ते नाव ऐकून महाराष्ट्राला इतिहासातला सगळ्यात मोठा दुसरा भयानक धक्का बसला. पहा, हा अपघात होता की घातपात होता यावर काही लोक म्हणायचे नाही ही दुर्घटना होती, तर काही म्हणायचे नाही हा घातपातच होता. काही दिवसांपूर्वीच सरकारी अहवाल देखील याचा आला होता आणि त्या अहवालामध्ये 5 अशा गोष्टी समोर आल्या होत्या की ज्याने या विमान अपघाताची जागाच बदलली होती. या विमानातून अपघात कधी निघाला, कधी आपटलं याचा वेळ देखील पूर्णतः बदलला होता. एवढं सोडा, 3 अशा गोष्टी बदलल्या होत्या की ज्याचा विचारच कोणी केला नव्हता. सगळं सत्य समोर आलं होतं. टीव्हीवर जे दाखवलं होतं ते खोटं ठरलं होतं. पण आज जेव्हा सीआयडीने या कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतलं, तेव्हा तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने अखेर हे नाव कबूल केलं. पहा, एखादा अपघात जेव्हा एखाद्या लोकनेत्याचा असतो तेव्हा त्याच्यावर प्रश्न उठतातच. पण इतके प्रश्न उठतील असं कोणालाच वाटलं नव्हतं आणि इतका वेळ न्याय मिळायला लागेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. पण अखेर तब्बल 1 ते 1.5 महिन्यानंतर एक अशी बातमी आली की ज्याने खरं तर या तपासाला वेग आला. ती बातमी होती, याचा जो वैमानिक आहे तो जिवंत आहे आणि तो कॅलिफोर्नियामध्ये मजा मारत बसला आहे. आता ही बातमी ऐकल्यानंतर सीआयडीने तपासचक्रे फिरवली आणि डायरेक्ट कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतलं. आणि मग 2 दिवसांच्या कठोर चौकशीनंतर त्याने ते नाव सांगितलं, जे नाव ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या सत्तेच्या खुर्च्या हादरल्या आहेत. त्याने नक्की कोणाचं नाव घेतलं? कोणाच्या दबाराखाली त्याने इतके दिवस सत्य लपवलं होतं? पायलट जर जिवंत आहे तर त्याला तिथे कोणी लपवलं? विमान कंपनीच्या मालकाला कोणी आदेश दिला होता? कोण आहे तो मास्टरमाइंड? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. मित्रांनो, राजकारण हे खूप वंगाळ असतं, हे अजितदादांचे शब्द होते. पण आज राजकारण किती वाईट असतं याची उदाहरणं आता समोर आली आहेत. एका भयानक अपघाताने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा दिला होता. यामध्ये अजितदादांचा दुर्दैवी अंत झाला होता. 28 जानेवारीचा तो दुर्दैवी दिवस, जिथे बारामतीच्या विमान धावपट्टीवर विमान उतरण्याचा प्रयत्न करत होतं, ते तिथे उतरलं नाही, ते कोसळलं. आता ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवसापासून संशय यायला सुरुवात झाली होती. संशयाची सुई कधी एका नावावरून कधी दुसऱ्या नावावर जात होती. पण तोपर्यंत सीआयडीचा याच्यामध्ये तपास सुरू झाला नव्हता. तर अखेर तपास सुरू झाला आणि अखेर विमान कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतलं आणि त्याने सांगितलं अशा व्यक्तीचे नाव की ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पहा, खरं तर याची सुरुवात अहवालानेच झाली होती. जेव्हा विमान अपघाताचा अहवाल समोर आला तेव्हाच खऱ्या या प्रकरणामध्ये ट्विस्ट यायला सुरुवात झाली होती. पहा, काही दिवसांपूर्वी लोक म्हणायचे, काय म्हणायचे? अपघात आहे. काही म्हणायचे घातपात आहे. पण जसे जसे दिवस पुढे जाऊ लागले तशा अफवा येऊ लागल्या होत्या की दादा जिवंत आहेत. पण त्या अफवांना कुठलाही बेस नव्हता, म्हणून त्या थांबल्या. कारण की अखेर तो रिपोर्ट आला. त्या रिपोर्टमध्ये, तो जवळपास 22 पानांचा रिपोर्ट होता, त्या रिपोर्टमध्ये असे काही धक्कादायक सत्य उघडकीस आले होते की ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला. तो रिपोर्ट असा होता, त्या रिपोर्टमध्ये 5 अशा भयानक आणि वेगळ्याच गोष्टी समोर आल्या होत्या की ज्याने या अपघाताचं सगळं चित्रच बदललं होतं. पहिली गोष्ट जी समोर आली ती गोष्ट होती, अपघाताची जागा आणि वेळ बदलली. विमान तिथे आदळलंच नाही असा दावा त्याच्यात केला होता. सीआयडीच्या चौकशीत एक अशी व्यक्ती पोपटासारखी बोलू लागली आहे जिने आत्तापर्यंत मौन बाळगलं होतं. VSR विमान कंपनीचा मालक VK सिंग. त्याच्या एका जबाबाने संपूर्ण महाराष्ट्राच्या सत्तेच्या खुर्च्या हादरल्या आहेत. त्याने नक्की कोणाचं नाव घेतलं? कोणाच्या दबावाखाली त्याने इतके दिवस सत्य लपवलं? आणि त्या पायलटला कॅलिफोर्नियात कोणी लपवलं? रोहित पवारांचा तो घातपाताचा संशय आणि जय पवारांच्या पत्रकार परिषदेवर आलेला दबाव, या सगळ्याचा संबंध त्या एका जबाबाशी आहे. आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण असा खुलासा करणार आहोत जो पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. VK सिंगने कोणाचा बळी दिला? स्वतःला वाचवण्यासाठी त्याने कोणावर खापर फोडलं? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत VK सिंगचा तो धक्कादायक खुलासा जो या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण आहे हे स्पष्ट करेल. विमान अपघाताच्या त्या दिवशी नेमकं काय घडलं हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला आजचा सीआयडी रिपोर्ट समजणार नाही. 28 जानेवारी सकाळी 8:45 लेअर जेट 45 हे विमान बारामती विमानतळावर उतरण्यासाठी सज्ज होतं. पण अचानक हवेत काहीतरी बदललं. नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटला आणि काही सेकंदातच आगीचा गोळा जमिनीवर कोसळला. सुरुवातीला सर्वांना वाटलं की हे खराब हवामानामुळे झालं. पण जसे जसे दिवस पुढे गेले तसतसे प्रश्न निर्माण होऊ लागले.
रोहित पवार आणि अमोल मिटकरींनी थेट आरोप केला की हा अपघात नसून एक सुनियोजित घातपात आहे. काही दिवसांपूर्वी नागरी उड्डाण मंत्रालयाचा 22 पानांचा प्राथमिक अहवाल समोर आला. या अहवालाने तपासाची दिशाच बदलून टाकली. दृश्यमानता अहवाल सांगतो की लँडिंग वेळी दृश्यमानता 3 किमी होती, तर नियमानुसार ती 5 किमी हवी होती. विमानतळाच्या त्रुटी बारामती विमानतळावर हनवे मार्किंग फिकट होतं. तिथे विंडसॉक नव्हता. कॉकपिटचा तो शेवटचा आवाज. ब्लॅक बॉक्समध्ये पायलटचा शेवटचा शब्द रेकॉर्ड झाला आहे, OST. हा शब्द तांत्रिक बिघाडाचा होता की समोर दिसणाऱ्या मृत्यूचा? पण सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे ब्लॅक बॉक्सबद्दल. कधी सांगितलं गेलं की तो जळाला, तर कधी म्हटलं डेटा मिळाला. हा लपाछपीचा खेळ नेमका कोणासाठी होता? तर एक अत्यंत धक्कादायक दावा केला जातोय. विमानाचा पायलट सुमित कपूर जिवंत आहे. अपघाताच्या ठिकाणी 6 जणांची नोंद होती, पण मृतदेह 5च सापडले. मग तो 6वा माणूस कुठे गेला? अफवा आणि चर्चा अशी आहे की अपघाताच्या काही सेकंदाआधी पायलट पॅराशूटच्या सहाय्याने बाहेर पडला आणि एका खासगी विमानाने त्याला थेट अमेरिकेला, कॅलिफोर्नियात हलवण्यात आलं. अमोल मिटकरींनी तर दावा केला आहे की पायलटच्या मृत्यूची अफवा पसरवून त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. जर पायलट जिवंत असेल तर मग विमानात जळालेला तो 5वा मृतदेह कोणाचा होता? हे कोणाचं तरी षडयंत्र होतं का की ज्यामध्ये पुराव्यांची विल्हेवाट लावली गेली? अजितदादांचे पुत्र जय पवारांनी एक व्हिडिओ ट्विट केला होता, ज्यामध्ये VK सिंग हा पायलटच्या सीटवर झोपा काढत होता. 9 मार्चला जय पवार एक मोठी पत्रकार परिषद घेणार होते. संपूर्ण महाराष्ट्राला वाटत होतं की आता सत्य बाहेर येईल. पण ऐनवेळी ती परिषद रद्द झाली. का? कोणाचा फोन आला होता जय पवारांना? राष्ट्रवादी प्रवक्ते विकास लवांडेंनी थेट प्रफुल्ल पटेल आणि केंद्रातील काही मंत्र्यांवर संशय व्यक्त केला आहे. VSR कंपनीच्या मालकाला नक्की कोण मार्गदर्शन करतंय? जय पवारांना गप्प बसवून नेमकं काय लपवलं जातंय? जेव्हा हे प्रकरण राजकीय वादापेक्षा पलीकडे गेलं तेव्हा CIDकडे तपास सोपवण्यात आला. विमान कंपनीचा मालक VK सिंग हा गेल्या अनेक दिवसांपासून भूमिगत होता, पण CIDने त्याला शोधून काढलं आणि 3 दिवस त्याची कसून चौकशी केली. सुरुवातीला VK सिंग अत्यंत उडवाउडवीची उत्तरं देत होता. मला काहीच माहीत नाही, मी तिथे नव्हतो, असं तो म्हणत होता. पण जेव्हा CIDने त्याच्यासमोर तांत्रिक पुरावे, कॉल्सचे रेकॉर्ड्स आणि त्या रात्रीच्या हालचालींचे CCTV फुटेज ठेवले तेव्हा त्याचा धीर सुटला. VK सिंगला जेव्हा CIDच्या कोठडीत नेण्यात आलं तेव्हा दुसऱ्या दिवशी तो चक्क पोपटासारखा बोलू लागला. त्याने जे सांगितलं ते ऐकून तपास अधिकाऱ्यांच्याही कपाळावर घाम फुटला. CID सूत्रांच्या माहितीनुसार VK सिंगने कबूल केलं की त्याच्यावर प्रचंड दबाव होता. हा दबाव केवळ व्यवसायाचा नव्हता तर राजकीय होता. पण त्याने कोणाचं नाव घेतलं? त्याने कोणाला वाचवण्यासाठी स्वतःचा बळी देण्याची तयारी दर्शवली? आता आपण त्या मुद्द्यावर आलो आहोत ज्याची तुम्ही मघापासून वाट पाहत आहात. VK सिंगने CIDला काय सांगितलं? VK सिंग म्हणाला, अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात माझी कोणतीही वैयक्तिक चूक नाही. यात सगळ्यात मोठी चूक ही पायलट सुमित कपूरची आहे. त्याने विमानाची उंची अचानक का कमी केली आणि तो विमानातून कसा बाहेर पडला हे मला माहीत नाही. पण एक गोष्ट नक्की सांगतो, पायलटवर कोणाचा तरी दबाव होता. जेव्हा CIDने त्याला विचारलं की तू हे आधी का नाही सांगितलं, तेव्हा तो म्हणाला, माझ्या कुटुंबाला धोका होता. मला सांगण्यात आलं होतं की जर तोंड उघडलं तर VSR कंपनी पूर्णपणे संपवून टाकू. पायलटची चूक असल्याचं सांगून मला नामनिराळं व्हायचं होतं. पण आता मला भीती वाटतेय की मलाच बळीचा बकरा बनवला जाईल. रोहित पवारांनी उपस्थित केलेला प्रश्न आता सर्वात महत्त्वाचा ठरतोय. जर अपघात झाला तेव्हा VK सिंग तिथे नव्हता, तर अवघ्या काही तासांत त्याला कसं समजलं की ही पायलटची चूक आहे, की त्याला आधीच स्क्रिप्ट लिहून दिली होती? तर मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही या प्रकरणातील तांत्रिक बाजू आणि CID तपासात समोर आलेले दावे ऐकले. पण एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे हे सर्व दावे आणि तर्क सध्या उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित आहे. आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही पूर्णतः एक शक्यता आहे. हे सत्यच आहे असा दावा आम्ही करत नाही. अजितदादांसारख्या मोठ्या नेत्याचा जेव्हा अशा प्रकारे अपघात होतो तेव्हा साहजिकच जनमानसात अनेक शंका कुशंका उपस्थित होतात. मग तो सुमित कपूरचा मुद्दा असो किंवा VK सिंग यांचा जबाब. राजकारणात अनेकदा जे दिसतं ते नसतं आणि जे असतं ते दिसत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे हा अपघात होता की घातपात यावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. आता महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की जर खरोखरच यात काही मास्टर माइंड असेल तर तो इतका प्रभावशाली आहे का की त्याने संपूर्ण तपास यंत्रणेला आणि कंपनीच्या मालकाला दबावाखाली ठेवलं? रोहित पवारांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि जय पवारांची रद्द झालेली पत्रकार परिषद या घटनांकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. पण केवळ चर्चा आहेत. जोपर्यंत न्यायालयाचा किंवा तपास यंत्रणेचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत आपण कोणालाही दोषी ठरवू शकत नाही. आम्ही हा रिपोर्ट तुमच्या समोर ठेवला कारण लोकशाहीत प्रश्न विचारणं गरजेचं असतं. सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात ज्या काही शक्यता वर्तवल्या जात आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला काय वाटतं? हा खरोखरच एक दुर्दैवी अपघात होता
की यामागे काही मोठं राजकीय षडयंत्र शिजत होतं. तुम्हाला काय वाटतं की पायलट खरंच जिवंत असू शकतो का, की ही केवळ एक अफवा आहे? तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण तुमचा प्रत्येक कमेंट या विषयाला अधिक स्पष्टतेकडे नेऊ शकतो. तुमच्या मनात काही वेगळी माहिती असेल किंवा तुम्हाला काही वेगळ्या शंका येत असतील तर ते देखील लिहायला विसरू नका. आम्ही तुमच्या कमेंट्स वाचत आहोत आणि पुढच्या भागात यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करू. आणि हो, अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांची मतं आपल्याला जाणून घेता येतील. पुन्हा भेटूया अशाच एका खळबळजनक अपडेटसह. तोपर्यंत पाहत राहा. धन्यवाद.